सुरू झालेत. म्हणजे जशी ती पत्रिका व्हायरल झाली, तर ताई तुम्ही पलूसला येत आहे, ताई तुम्ही कराडला येत आहे, ताई तुम्ही औदुंबरला येत आहे, असे बरेच फोन होते. पण त्यातले 1-2 फोन असेही होते की तुम्ही राजकीय व्यासपीठावर येत आहे आणि माई कधी गेल्या नाहीत राजकीय व्यासपीठावर किंवा माई कधी कुठल्या राजकीय पक्षाच्या म्हणवल्या गेल्या नाहीत. मग म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं की मी राजकीय पक्षाच्या वतीने जाते म्हणून? मी माझ्या परिवाराच्या कार्यक्रमाला जाते आहे, मी माझ्या भावासाठी जाते आहे, मी माझ्या कुटुंबासाठी जाते आहे. मला कुणी नाही अडवू शकत त्यासाठी. पक्ष वगैरे फार नंतरचा भाग झाला. इथे आमचं मनाचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. आणि आईविषयी जर सांगायचं म्हटलं तर जेव्हा मोठे साहेब गेले, आदरणीय पतंगराव कदम साहेब जेव्हा गेले, तेव्हा आईचं एक आर्टिकल आलं होतं की आईच्या काळजाचा कुलपती हरवला. एका पुरुषाविषयी, एका माणसाविषयी एक माऊली लिहून गेली की आईच्या काळजाचा. मला हा शब्द इथं उकलून सांगायची गरज नाही, कारण सगळ्या आई, सगळ्या माता इथे समोर बसून आहेत. जो आपल्या भारती विद्यापीठाकडे, जो आपल्या मतदारसंघाकडे, जो आपल्या प्रत्येक माणसाकडे, गरिबांकडे, उपेक्षितांकडे फक्त आईच्या नजरेनेच बघू शकतो, अशा व्यक्तीविषयी जेव्हा माझी आई लिहून जाते की आईच्या काळजाचा कुलपती हरवला, तेव्हा मनातल्या मनात हजार वेळा मी साहेबांचे आभार मानते. आणि मी कित्येक वेळा शिवाजीराव कदम साहेबांच्या ऑफिसमध्ये जात असते. कित्येक वेळा त्यांना म्हणतेही की मला फक्त एक कोपरा द्या, मी इथे बसून राहीन, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांशी कम्युनिकेट करता मला ते शिकायचं आहे तुमच्याकडून. कितीतरी वेळा मी जात असते ऑफिसला. मुळात 30 वर्षाआधीची ही घटना आहे, 1994 सालची. इथे मी आता जी सगळी भाषणं ऐकली ती सगळी आकडेवारी माझ्याकडेही आहे. म्हणजे दादांचं करोना काळातलं काम असू दे, दादांचं मताधिक्य असू दे, दादांचं किती किलोमीटरचा प्रवास केला ते असू देत, दादांनी किती परराज्यातल्या मजुरांना पाठवलं ते असू देत, हे सगळ्यांनी बोलून झाले, मी ते ऐकून झाले. पण माझ्याकडे जे आहे, मला खात्री येते तुम्हाला नक्की माहीत नसणार. 30 वर्षापूर्वीची घटना सांगते. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. मी मानसशास्त्रामधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. पण त्यानंतर मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टनी माझं सगळं खर्च केला आहे. पण त्यानंतर समहाऊ त्यांच्याकडनं पुढे माझं शिक्षण शक्य नव्हतं आणि मला भारती विद्यापीठमध्येच मास्टर ऑफ सोशल वर्क करायचं होतं, MSW करायचं होतं. आणि आईची तेवढी म्हणजे आई ते करू शकणार नव्हती. कुठे राहणार, कुठे जाणार, कुठे खाणार, सगळे प्रश्न समोर होते. आणि मला मात्र पुढचं ते 2 वर्षाचं शिक्षण घ्यायचं होतं. आई तशीच उठली आणि भारती भवनला गेली, जे आपलं अलका टॉकीजजवळ आहे ते. तेव्हा तिथे मोठे साहेब होते. आईला फार नंतर लोक ओळखायला लागली. आईच्या कामाविषयी फार नंतर लोकांना माहिती झाली. पण त्या काळात तर फार जण ओळखतही नव्हते. आणि त्या काळामध्ये साहेबांसमोर उभं राहून, मोठ्या साहेबांसमोर उभं राहून जेव्हा आई म्हणाली की मी अमरावती जिल्ह्यामध्ये काम करते, मी आदिवासींसाठी काम करते, मी अनाथांसाठी काम करते, पण मला माझ्या मुलीला शिकवता येत नाही आहे, तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, तिला पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे आणि नंबर तुमच्या कॉलेजला लागला आहे. साहेबांनी फक्त मान वर करून पाहिलं आणि स्वतःच्या हाताने पत्र लिहून दिलं की सदर मुलीचा, ममता श्रीहरी सपकाळ, सदर मुलीचा राहण्याचा, खाण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च पतंगराव कदम प्रतिष्ठानतर्फे केला जाईल. आणि माझी ती 2 वर्ष मी ही जी उभी आहे, ही जी मी तुम्हाला दिसते आहे आत्ता माईंच्या पश्चात जेव्हा काम सांभाळते आहे, ती महत्त्वाची 2 वर्षे जर माझ्या आयुष्यात आली नसती तर मला माहिती आहे की माझ्या स्वतःमध्ये किती साऱ्या उणिवा राहिल्या असत्या आणि काय गोष्टी आहेत ज्या मला आता उपयोगी पडत आहेत आणि काय गोष्टी आहेत ज्या मला पुढे नेत आहेत. मी दादांबद्दलही बोलणार आहे. विश्वजित दादांबद्दल आम्ही फार कमी भेटलो, मोजून आम्ही 3 ते 4 वेळा भेटलो असू, पण दरवेळेला त्यांची नजर इतकी आश्वासक जाणवली. पहिल्यांदा भेटलो ते आम्ही ठोसर बागेमध्ये, माईंचा अंत्यविधी सुरू होता, सलामी देऊन झाली होती, सगळ्या चॅनलवर लाईव्ह सुरू होतं. तेव्हा मला भान नव्हतं कशाचं, कोण येऊन भेटतंय, कोण माझ्याशी बोलतंय, काहीच कळत नव्हतं. काल संध्याकाळपर्यंत असणारी आई अचानक निघून कशी जाऊ शकते, जी आपण कल्पनाही केली नाही, ते कसं होऊ शकतं. आणि अचानक दादा समोर आले, माझ्यासमोर आले, माझा हात धरला आणि म्हटले माई आजारी होत्या का? मी म्हटलं हो दादा. मग मला सांगितलं का नाहीत तुम्ही की माई आजारी होत्या? मी हॉस्पिटलमध्ये येऊन भेटून गेलो असतो.
कारण माई आमच्या परिवाराचा भाग होत्या. त्यांचं एक वाक्य की माई आमच्या परिवाराचा भाग होत्या. खरं सांगते, इतकं इतकं रिकामं सगळं जग भकास वाटत असताना आता आपलं कुणी उरलंय का नाही, अशा क्षणाच्या वेळी जेव्हा एक हात तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि म्हणतो की माई परिवाराचा भाग होता, म्हणजे इनडायरेक्टली आम्ही सुद्धा त्या परिवाराचा भाग इनडायरेक्टली होतोय, त्यात काहीच शंका नाही आहे. माईंचं नाव सगळ्यांना माहिती आहे. पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ, त्यांची मी कन्या ममता सिंधुताई सपकाळ. धन्यवाद. दुसरा प्रसंग सांगते. दादा मांजरीला आले होते. VSIला मीटिंग होती दादांची आणि दादा मांजरीला आले होते. त्यांनी संस्थेला व्हिजिट दिली, संपूर्ण 4 मजले फिरून बघितले आणि कौतुक करता करता, कौतुक केलं होतं त्या दिवशी दादांनी आमच्या कामाचं, आणि कौतुक करता करता म्हणाले की बाबा आणि माई यांच्यामध्ये जे नातं होतं आणि ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षामध्ये माईंच्या वेगवेगळ्या संस्थांमधली मुलं जी भारतीय विद्यापीठमधनं शिकली, सुरुवात तर माझ्यापासूनच झाली. मी शिकले, माझ्यानंतर मनीष शिकला, मनीष नंतर तुषार गेला, नंतर दीपाली गेली, नंतर आता तिथे सारिका शिकते, तिथे कर्ण शिकतोय, तिथे आता माझा प्रतीक शिकतोय. म्हणजे इतकी इतकी सगळी मोठी लिस्ट आहे. आणि दादाने सांगितलं की ही जी समोर मुलं बसली आहेत, ही सगळीच्या सगळी जरी भारतीय विद्यापीठमध्ये आली ताई तरी मला चालणार आहे. दादा खूप 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 त्या दिवशी धीर मिळाला, कारण शिक्षण ही फार मोठी गोष्ट आहे. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असतं. आणि त्या बाजूनी जेव्हा मी निशंक होते, खूप मोठा वाटा आहे तुमचा आमच्या माई परिवारामध्ये, आमच्या सगळ्या संस्थांमध्ये गेल्या 30 वर्षापासूनचे नातं आहे. हे राजकीय नाही, हे मी फार मनापासून बोलते आहे. मी आता हे जे समोर चैतन्य आहे, जे मी बघते, सगळ्या माय माऊली समोर बसून आहेत, स्टेजवर आहेत, हे सगळं चैतन्य ह्या दत्त दिगंबराने तुमच्या पाठीशी उभं करावं आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे आणि ह्या सगळं मताधिक्यामध्ये कन्वर्ट व्हावं, अशी मी दत्त दिगंबराकडे प्रार्थना करते आणि मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.